शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या गवारीचा प्लॉट बघणार आहे की आपण किती गवार केलेली आहे, कोणती केलेली आहे, कोणत्या सीझनमध्ये केलेली आहे आणि या सीझनमध्ये करायचे फायदे काय आहेत. सोबतच गवारीचं वाण कोणतं आहे, आपल्याला एकरी बियाणं किती लागतं आणि आपण त्याची लागवड किंवा पेरणी किती अंतरावरती करायला पाहिजे म्हणजे आपल्याला नक्की फायदा होतो. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत करा. जर तुम्ही गवारीचं उत्पन्न घेत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि सोबतच आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त तरकारी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत किंवा गवार उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर जरूर करा. चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही आपली गवार झालेली 2 आठवड्याची, म्हणजे मागच्या मंगळवारी आपण गवार म्हणजे मागच्या मंगळवारी आपण गवार पेरलेली होती आणि त्याच्यानंतर एक मंगळवार गेला, आता दुसरा मंगळवार, म्हणजे 2 आठवडे कंप्लीट झालेले आहेत आज याला. आणि हिला आपण पावसाच्या जीवावरती आत्तापर्यंतची उगवली ती पावसाच्या जीवावरती, म्हणजे पावसाळ्यातली गवार आहे. तर पावसाळ्यात गवार लावण्याचे फायदे काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधी बघणार आहे. आता सगळ्यात पहिले गवार ही उष्ण हवामानातलं पीक आहे, म्हणजे उन्हाळ्यात प्रामुख्याने त्याला लावलं जातं. जास्त उत्पन्न मिळतं, जास्त शेंगा मिळतात, त्याला क्वालिटी राहते, सगळ्या गोष्टी राहतात. पण मार्केटच राहत नाही एवढं, म्हणजे सगळं करून आपल्याला गवार भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे येते आपल्या झाडाला, पण तोडूच कंटाळून जातो आपण. त्याला आपल्याला फायदा पाहिजे तेवढा मिळत नाही. म्हणजे फक्त पीक निघून उपयोग नसतो, आपल्याला दर पण मिळायला पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये सगळेच करणारे असतात कारण आवक जास्त होती आणि गवार चांगल्या पद्धतीने येते, त्याच्यामुळं बिना रोगाची किंवा बिना फवारणीची येते आणि उन्हाळ्यात त्याची वाढ चांगली होती, शेंगा भरपूर लागतात, त्याच्यामुळे सगळेच करणारे असतात. त्याच्यामुळे आपण करताना आउट सीझनला करायची. थोड्या शेंगा निघतात. पावसाळ्यात काय होतं, माल कमी लागतो, ढगाळ वातावरण असतं, त्याने फुलगळ होती, पावसामुळं झोडपलं जातं, त्याच्यामुळं पण शेंगा कमी लागतात. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण गवार ह्या सीझनमध्ये लावलेली, म्हणजे थोड्या शेंगा निघू देत. आता ही गवार आपली बरोबर भाद्रपद महिन्यामध्ये सुरू होईल, म्हणजे पित्रपाठामध्ये गवार ही खूप महत्त्वाची असते आणि ती विकली जाते चांगल्या दराने. सोबतच कमी निघते, त्याच्यामुळे तोडण्याचं कष्ट पण थोडंसं कमी राहतं आणि कमी निघून त्याला आपल्याला मार्केट चांगलं मिळतं, त्याच्यामुळं खरंच परवडेबल आहे. सोबतच आपण सुरुवातीलाच म्हणलो होतो की आपण त्याच्या पेरणीबद्दल किंवा लागवडीबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे. आता ही निर्मलची गवार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं पॉकेट तर दिसतच आहे, पॅकिंग तर दिसतच आहे. आपला हा पूर्ण अर्ध्या एकराचा प्लॉट आहे. व्हिडिओमध्ये दिसतोय तो सगळा अर्धा एकर गवार आपण लावलेली आहे. आता हीच गवार जर उन्हाळ्यात असती तर आपल्याला तोडता एकदम कंटाळा आला असता, पण आता पावसाळ्यात आहे त्याच्यामुळं थोडेसे मापातच त्याला शेंगा लागणार आहेत. आता लावल्याच्यापासून दीड महिन्यात चांगली चालू होती. आता ही गवार झालेली 15 दिवसात. आता उगवण क्षमता एकदम चांगल्या पद्धतीची तुम्ही जवळून बघू शकता. आता काकरे दिसते, आपण पेरणी केलेली. आता ही डोबणी पण केली जाते, पण काही गोष्टींचा विचार कसा केला, डोबणी करायला आपल्याला 2-3 दिवस जाणार आहेत, सोबतच मजूर जाणार आहेत. मग पेरणीमध्ये थोडीशी दाट झाली तर विरळता येईल, पण उगवतं होईल ना, कारण पाऊस चालू होता, वापशावरती रान होतं, त्याच्यामुळं पेरणी केली. आता पेरणीसाठी एक महत्त्वाची गोष्ट, आपलं अंतर जे ते चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे मापात राहिलं पाहिजे, दाट नको व्हायला किंवा पातळ नको व्हायला. याच्यासाठी आमचा 1 आठवडाभर लेट झाली पेरणी, कारण 15 इंच ते म्हणजे या दोन्हीच्या मधलं अंतर हे 15 पाहिजे होतं आपल्याला, ते मिळत नव्हतं. म्हणजे आपण मकाच्या ज्या पाभर असते, मका पेरण्यासाठी जे अवजार असतात त्यांनी पेरली तरीसुद्धा खूप चांगली गवार ही उगवते. आता तुम्ही बघताय 2 लाईनच्या मधलं अंतर आणि 2 गवारीच्या मधलं अंतरसुद्धा बऱ्यापैकी आहे आणि जिथं दाट झाली तिथं आपण विरळू शकतो. सोबतच सगळीकडे सारखी लागली जाते. आपण मजुरांना लावायची म्हटल्यावर काय होतं, टाईम जातो, वेळ जातो, म्हणजे वापसा तोपर्यंत उडून जाणार आणि परत आपल्याला पाणी देऊन तिला भिजवावं लागणार, कारण हिला आत्तापर्यंत भिजवावं नाही लागली आणि आता इथून पुढं पण भिजवावं नाही लागणार, कारण गवारीला आहे ना सगळ्यात कमी पाणी लागतं. पाणी जास्त झाली की ती लगेच उबाळल्यासारखी पिवळी पडते आणि तिचा विषय कट होतो. अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये आपल्याला 1 किलोमधलं 50 ग्रॅम बियाणं राहिलेलं आहे, म्हणजे 1 छटाक कमी 1 किलोभर बियाणं अर्ध्या एकरासाठी लागतं आहे पाभरीच्या पेरणीला. आणि लागवडीला सुद्धा जवळपास तसंच लागणार आहे, कारण आपली गवार उगवली ती मापातच उगवलेली, जास्त दाट नाही झालेली, जास्त पातळ नाही झालेली, त्याच्यामुळं एक सारख्या लागवडीसाठी आपण पेरणी करू शकतो किंवा टोकन पद्धतीने सुद्धा लागवड करू शकतो. सोबतच आपण म्हणजे माणसांनी डोबू शकतो. आणि सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे आपण ते कांद्यासारखं फेकू म्हणू शकतो, पण सगळ्यात
सोपी पद्धत आणि सगळ्यात सोपी गोष्ट पेरणी आहे. कारण पेरणीच्या मधल्या काखरीमध्ये मधल्या जागेमध्ये आपण डवरं मारू शकतो. त्याच्यामुळे आपले खुरपण किंवा मशागत ही कमी होणार आहे, आपला पुढचा कुटाणा वाचणार आहे. त्याच्यामुळं पेरणी किंवा टोकन यंत्राचं हे फायदेशीर ठरणार आहे. सोबतच उत्तम बियाण्याची निवड ही तितकीच महत्त्वाची. व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि उत्तम पद्धतीने शेती करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.